लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधून आणखी एक अपडेट समोर येते। संशयित आरोपी शुभम खैरनारच्या राहत्या घरात नाशिक पोलिसांचे पथक दाखल झालंय। नाशिकमधील सुधा अपार्टमेंटमध्ये पोलीस पोहोचत घराची झाडाझडती घेण्यात आली आहे। मात्र या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडेच असून स्थानिक पोलिसांनी तपासाशी आपला थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले। नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित शुभम खैरनार सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे। दरम्यान नाशिकमधील त्याच्या राहत्या सुधा अपार्टमेंटमध्ये नाशिक पोलिसांचे पथक दाखल झालं। यावेळी घराची झाडाझडती घेतल्याची माहिती समोर येते। शुभम खैरनारचा भाऊही काल सीबीआयच्या बोलावण्यानंतर कागदपत्रांसाठी येथे आला होता। त्याच्यासोबत त्याचे 3 मित्र उपस्थित होते, ज्यामध्ये एक रूम पार्टनर असल्याची माहिती मिळते। मात्र या सर्वांचा या प्रकरणाशी संबंध आहे की नाही याचा तपास सध्या सीबीआयकडूनच केला जातोय। दरम्यान परिसरात माध्यमांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। याबाबत प्रश्न विचारले असता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे असून आम्ही फक्त माहितीच्या आधारे येथे आलो आहोत असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। आम्ही इथे कुठलाही तपास करत नाहीये, हा तपास सीबीआय कडे आहे। आम्ही कुठलाही तपास किंवा कुठलीही झडती किंवा कुठलाही तपास आम्ही करत नाही। तर पण आपण इथे आलात, नेमकं कोण कोण होतं आतमध्ये, कोणाची चौकशी केली? ज्याला खैरनारला काल घेऊन गेले त्याचा भाऊ, त्या भावाला बोलवलं होतं काल सीबीआयने लेखी पत्र देण्यासाठी, त्यासाठी तो इथे आलेला आहे। आणि त्याच्यासोबत त्याचे 3 मित्र आहेत, ज्यापैकी त्याचा एक रूम पार्टनरच आहे खैरनारचा, आणि 2 जे आहेत ते याच्या सोबत आलेले आहेत। असं तिथे काही दुसरं कोणी त्या 4% व्यतिरिक्त कोणी नाहीये। आणि जो रूम पार्टनर तो काय करतो सर? रूम पार्टनर इथेच आहे, तो कुठेतरी खाजगी बँकेत सर्व्हिस करतो। आणि या प्रकरणाचा त्या रूम पार्टनरचा काही संबंध आहे? हा तपास सीबीआयचा आहे, त्याच्यामध्ये संबंध काय आहेत काल ते चौकशी केली, त्यांनी पूर्ण सर्व चौकशी केली। या भावाला पण बोलवलं होतं, त्याची पण चौकशी झालेली आहे। तर आता या प्रकरणात सीबीआयच्या तपासातून पुढे आणखी कोणते धागेदोरे समोर येत आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।